నమస్కారం ఎన్ఎస్ న్యూస్ కి స్వాగతం. నా పేరు ఉషా. ముందుగా ముఖ్యాంశాలు. బైన్సా మండలంలోని కుంసారా గ్రామంలో హనుమాన్ ఆలయాన్ని దర్శించుకొని ప్రత్యేక పూజలు నిర్వహించిన ముదోల్ ఎమ్మెల్యే పవార్ రామారావు పటేల్ అనంతరం తాళ సప్త వేడుకల్లో పాల్గొన్నారు. ఆలయ కమిటీ ఆయనకు స్వాగతించి షాల్వాతో సత్కరించారు. విఠల రుక్మాబాయి దేవతామూర్తులకు ఎమ్మెల్యే ప్రత్యేక పూజలు నిర్వహించి భజన కార్యక్రమంలో పాల్గొన్నారు. बाबासाहेब आंबेडकर आपली राज्यघटना लिहिलेले सगळे महाराष्ट्रातल्या भूमीचेच लोक आहेत. ही संतांची भूमी अतिशय सुखानं समृद्धानं जावं म्हणून मी परमेश्वराला साष्टांग दंडवत करून मी माझे दोन शब्द समाप्त. जवळचं सामने तुम्हाला सांगतो ऐका. एक नमन असं आहे, कृष्ण परमात्मा जन्माला आले मथुरेत, आनंद झाला गोकुळात. ही ट्रॅजेडी आहे. जन्माला आले मथुरेत, आनंद झाला गोकुळात. जन्माला आले मथुरेत, आनंद झाला गोकुळात. धरण बांधलं विदर्भात. आपल्या या कार्याच्या निमित्ताने प्रसाद घेण्याकरिता उपस्थित आपल्या काही गावच्या बाईलेकी असतील, काही राजकीय क्षेत्रातील अधिकारी असतील, काही पारमार्थिक क्षेत्रातील अधिकारी असतील, काही शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी असतील. भगवान परमात्मा आपल्याला आज काल्याच्या रूपाने प्रसाद देणार आहे. काला म्हणजे काय? अनेक गोष्टींचं एकीकरण, त्याचं नाव काला. अनेक विचाराची माणसं एकत्र येणं, याचं नाव काला. इच्छित वस्तूची प्राप्ती, अंतःकरणाची स्थिरता आणि आत्म्याची अभिव्यक्ती, याचं नाव काला आहे. आणखी सोप्या भाषेत काला या शब्दाचा अर्थ आहे प्रसाद. प्रसाद या शब्दाचा अर्थ आहे समाधान, आणि समाधान या शब्दाचा अर्थ आहे जे मिळवल्यावर काहीच मिळवण्याची गरज राहत नाही, त्याचं नाव आहे समाधान. गेल्या 7 दिवसापासून आमच्या मतदारसंघातील कुमसर गावामध्ये हरिनाम सप्ताह आणि दररोज सकाळी संध्याकाळी परमेश्वराचं नाव जवळजवळ बरेच वर्षापासून या ठिकाणी सप्ताह चालतो. आजच्या शेवटच्या दिवशी काल्याच्या प्रोग्राममध्ये गुरुवर्गीय कीर्तनकार सुरेशजी महाराज अति सुंदर काला म्हणजे काय, मुरमुऱ्याचा अर्थ आणि त्याच्यात असलेले दही, अडकून हे सगळ्यांचा अर्थ व्यवस्थित सांगितलं. वास्तवमध्ये आपण येते वेळेसही काही आणलो नाही, जाते वेळेसही काही घेऊन जाणार नाही. सगळ्यांना माहीत असताना त्या प्रपंचामध्ये आपण जितकं दिवस जगतो त्या दिवशी प्रत्येक दिवसामध्ये संघर्ष, मतभेद, भावाभावामध्ये मतभेद, गावागावामध्ये मतभेद, शेतामध्ये मतभेद. शेवटी सगळ्यांनाच जायचं आहे. पण एकच मी आता सुरेशजी महाराज म्हणल्यासारखं, आपण जे परमेश्वर आणि जे केलेले गुण ते शेवटपर्यंत केव्हाही नाव राहणार, कौतिक राहणार आहे. कुमसर वाशिम मी एक काल सांगतो. काल हैदराबादमध्ये एक हिरेचा व्यापारी, त्याच्या घरामध्ये शॉर्ट सर्किट झालंय.
त्या कुटुंबातील 17 लोक सजीव दहन झाले. म्हणजे शेवटी आपण मेल्यानंतरही काही घेऊन जाणार नाही. फक्त कीर्ती, आपण केलेलं काम आणि आपण केलेलं परमेश्वराचं नाव हेच आपल्या मागे राहणार आहे. आणि केव्हाही मी तुम्हाला विनंती करतो, परमेश्वर नसेल, काही लोक म्हणतात देव कुठं आहे म्हणून, आहे देव प्रत्येका ठिकाणी आहे. ज्या ठिकाणी आपण पावलाने चालतो त्या ठिकाणी सुद्धा देव आहे. ज्या ठिकाणी जेवण करतो त्या ठिकाणी सुद्धा देव आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला रक्षण करत आहे. आपण जिथं चुकतो, चुकल्यानंतर आपलं भांडार जमा झाल्यानंतर आपल्याला वाईट व्यसनीमध्ये जातो. पण परमेश्वराचं नाव घेणारा आणि परमेश्वराचं भक्ती करणारा केव्हाही वाईट व्यसनामध्ये जाणार नाही. आता गुरुजी सांगितले, काय घेऊन जाणार? शिदोरी संघ. फक्त मला माऊलीला भेटायचं आहे, पंढरपूरला जायचं आहे, पंढरपूरचं दर्शन घ्यायचं आहे म्हणणारे काही लोक, आज किती लोक आहेत त्यांनी आज पंढरपूरच्या दर्शनासाठी पायी जातात, माऊलीच्या दर्शनासाठी पाहून जातात. असले महान भक्ते, महान आमच्या देशाचे भक्त. आज तुम्हाला माहीत आहे, आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्राची हे पुण्यभूमी कोणत्याही प्रांतामध्ये, कोणत्या स्टेटमध्ये नाही. आज आपण महाराष्ट्रातलेच आहोत, पण तेलंगणा असलं तरी महाराष्ट्रातलेच आहोत. या पावनभूमीमध्ये किती संत लोक जाऊन गेलेत. शिवाजी महाराज झालेत, तुकडोजी महाराज झालेत,